काल हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथे मुसळधार झालेल्या पावसामुळे परिसरातील सर्वच केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। वर्षभर हाडाची काढ करून तसेच राबराब राबून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या केळीच्या बागा या काही क्षणामध्ये उद्ध्वस्त झाल्या। आयुष्यभर शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेले संकटे तसेच निसर्गाची अवकृपा हे सातत्य आहे। काल मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने डोंगरकडा येथील केळी बागा उद्ध्वस्त झाल्या, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। शासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे हात द्यावे हीच शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे। याबद्दल पाहूया शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया। हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यातला कालचा हा काळा दिवस होता। अतिशय दुर्दैवी आणि अंतकरण हेलावून टाकणारा दिवस आणि आमचे आत्मा पिळवटून टाकणारा दिवस म्हणून कालचा दिवस या आमच्या इतिहासामध्ये नोंद होणार आहे। आपण पाहत आहोत किती भयान परिस्थिती केळी उत्पादक शेतकऱ्यांची कालच्या या चक्रीवादळाच्या माध्यमातून झाली आहे। निसर्गाचा प्रकोप हा शेतकऱ्यांच्याच वाट्याला का येतो आणि शेतकरी हा नेहमी कर्जमाफी का मागतो याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलो आहोत। हा माझा तुम्ही जो मळा पाहतात केळीचा, हा जवळपास 4-4.5 हजार झाडाचा बुडाचा मळा आहे। त्याच्यामध्ये जवळपास 2,500 मळा हा आमचा नेस्तनाबूत झालेला आहे। माझा हा मळा फक्त 2,500 नेस्तनाबूत झाला, पण बऱ्याचशे आमच्या शेतकऱ्याचे जवळपास 100ला 100% मळे या माध्यमातून या चक्रीवादळाच्या माध्यमातून हे नेस्तनाबूत झाले आहेत। त्या शेतकऱ्यांनी त्यांचा वर्षभराचा खर्च, आयुष्यभराचं जे काही त्यांना लागणारे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा भागवायच्या हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आमचा हातातोंडाशी आलेला हा घास, सोन्यासारखा घास, हा या चक्रीवादळाच्या आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे आमच्या हातून निसटलेला आहे। राज्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही म्हणताय की कर्जमाफीची गरज आहे का शेतकऱ्यांना, तर का नाही याचं तुम्ही इथं येऊन आमच्या प्रक्षेत्रावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करून नंतर तुम्ही आमचा ठरवा। सगळे राज्यकर्ते असतील, विरोधी पक्ष असतील किंवा सगळे चळवळीतील सगळे नेतेगण मंडळी असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आग्रही आहेत। का आग्रही आहेत? कारण आमचं उत्पन्न आमच्या हातात येईपर्यंत आमची शाश्वती नाही आणि निसर्गाचा प्रकोप जर आला तर आम्हाला तारायला सुद्धा कोणी नाही। तर या माध्यमातून मी या युती सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही ह्या आमच्या सगळ्या नुकसानीचा पंचनामा करा। नुसताच पंचनामा करू नका, नुसतेच पंचनाम्याचे सोंग करू नका, ढोंग करू नका, तुमच्या मोठेपणा इथं बडीजावपणा करू नका। आम्हाला भरीव मदत मिळवून द्या, आम्हाला उभं करण्यासाठी तुम्ही ताकद लावा। राज्य सरकारनं या माध्यमातून आमच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना उभं करण्याची आवश्यकता आहे। मागच्या 2014 पासून झालेल्या नुकसानीमध्ये आज 1ही रुपया तुम्ही आम्हाला कुठल्याही नुकसानीचं दिलं नाही, आमचा केळीचा विमा दिला नाही। आज किती तासी वेगानं वारा होता, किती मोठ्या प्रमाणामध्ये चक्रीवादळ होतं, म्हणजे 100% विमा, केळीचा विमा हा या केळीच्या या नुकसानीसाठी लागू होतो हे मी या माध्यमातून सांगतो। तुम्हाला कशाची आवश्यकता आहे, कशाची गरज आहे, कुठले आता तुम्ही मापदंड आणणार आहात आमच्या या नुकसानीचं मोजमाप करण्यासाठी, का फक्त तुम्ही तुमच्या मोठेपणाच करणार आहात? राज्य सरकारला या माध्यमातून विनंती करतो की केळीचा विमा हा 100% लागू झाला पाहिजे। केळीच्या विम्याचे निकष हे सरसकट केळी उत्पादक शेतकऱ्यांना लागू करून त्यांना त्या पद्धतीने नुकसान भरपाई तुम्ही मिळवून द्या। त्यासाठी तुम्ही आग्रही राहा। लोकप्रतिनिधी असतील, सन्माननीय आमदार असतील, सन्माननीय खासदार असतील, या माध्यमातून मी यांना विनंती करतो की तुम्ही आमचे लग्न कार्य फक्त येऊन नुसते आमचे मुंजे आमच्या मौती करू नका, तर आमच्या या सुखादुखामध्ये येऊन सहभागी व्हा। आम्हाला काहीतरी भरीव मदत मिळवून द्या, तरच आम्ही तुम्हाला मतदान टाकले, तरच आम्ही तुम्हाला काहीतरी सहकार्य केले, तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात म्हणून आम्हाला या माध्यमातून समजल, नाहीतर तुमचं काहीही आम्हाला जरुरी नाही असं या माध्यमातून विषय होईल। खूप भयान परिस्थिती निर्माण झाली आहे डोंगरकडा परिसरातील सुकळी गावामध्ये, जवळामध्ये, हिवऱ्यामध्ये, आमच्या डोंगरकड्यातल्या सगळ्या पट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केळीचं नुकसान झालंय। 5-5 हजार केळीचे बुडे हे नुकसान झाले आहेत। अक्षरशः डोळ्यातून पाणी येते। शेतकऱ्यांना काय करावं? आत्महत्या करावं का फाशी घ्यावं का लेकरा बाळाकडे पाहून त्यांच्या सगळ्या येणाऱ्या पुढच्या आयुष्याचं सुखी आयुष्याकडे पाहून किंवा सुखी आयुष्याचे स्वप्न कसे पाहावं आम्ही, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। शिक्षणाला खर्च लागतोय, केळीला सगळ्याच याच्यामध्ये अमाप खर्च लागतोय, त्याच्यामध्ये तुमची काही रोकटोक नाही। खतं बी बियाणे महागलेत, सगळ्या केळीच्या निविष्ठा वाढल्यात, महागल्यात। आज कुठेतरी थोडाफार भाव मिळत आहे केळीला असं वाटलं होतं, काहीतरी 4 दिवस आमच्या आनंदाची सुखाची आमच्या जीवनामध्ये येतील असं वाटलं होतं, पण भयानक परिस्थिती झाली आहे। निसर्गाचा प्रकोप आम्हाला
आमच्या अंगावर आमच्या छातीवर थैथया नाचलेला आहे। ही सगळी भयान परिस्थिती पाहून शेतकऱ्याला उभं करण्यासाठी तुम्हाला अत्यंत जरुरी पावलं उचलणं जरुरी आहे। तरच तुम्ही आमच्या गावात या, आमच्या मौतीला या, आमच्या लग्नाला या, आमच्या कोणत्याही कार्याला या, नाही तर आम्हाला नाईविला जाणं तुमचे कपडे फाडावे लागतील, हे मी या माध्यमातून सांगतो आणि थांबतो।